फेब्रुवारी 2025 रोजी म्हणजे मंगळवारी पहाटे स्वारगेट बस स्थानकावर उभ्या असलेल्या एका बसमध्ये एका महिलेवर अन्याय झाल्याची घटना, त्या महिलेने FIR दाखल झाला आणि परिवहन खात्याचा मंत्री ह्या नात्यानं मी त्या दिवशीच आमचे परिवहन खात्याचे प्रमुख असलेले श्री महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना या प्रकरणी 15 दिवसामध्ये चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते आणि त्यानुसार त्यांनी आज तेथील असलेल्या सर्व अशा सगळ्यांचा जबाब घेतला गेल्या 15 दिवसापासून आणि जबाब घेतल्यानंतर त्यांना असं निदर्शनास आलं की श्री जयेश पाटील जे वरिष्ठ आगार व्यवस्थापक आहेत, कनिष्ठ आगार व्यवस्थापक श्रीमती पल्लवी पाटील, सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री सुनील येळे व सहाय्यक वाहतूक अधीक्षक श्रीमती मोहिनी ढागे यांच्या कार्यक्षेत्रामध्ये पूर्ण स्वारगेट बसस्थानक येत असताना त्यांनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही घटना त्या ठिकाणी घडली आणि त्यामुळे ताबडतोब आजच ह्या चारही आमच्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेला आहे। भविष्यामध्ये यापुढे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत, विशेषतः महिला प्रवाशांच्या सुरक्षित महामंडळाच्या कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना अशाच प्रकारच्या शिक्षेस सामोरं जावे लागेल, अशी आज आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातील तमाम जनतेला हमी देतो। महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ही खरी शिवशाही आहे आणि ह्या शिवशाहीच्या माध्यमातून जर अशा प्रकारच्या गंभीर घटना ह्या राज्यात घडत असतील तर चुकीला कधीही क्षमा। धन्यवाद। आज हा विषय 25 फरवरी 2000 पुणे में स्वारगेट परिसर में एक बस में दुर्घटना घटी थी। एक महिला ने उनके ऊपर अन्याय हुआ ऐसी तकरार पुलिस स्टेशन में की थी। ये ST महामंडल का और खासकर परिवहन विभाग का मंत्री होने के नाते मैंने तुरंत हमारे जो भीमनवार है उनको 15 दिन में अहवाल देने का कहा था कि अगर कोई दोषी है तो तुरंत उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए, मगर विस्तृत अहवाल मुझे चाहिए। तो उन्होंने आज 36 पेज का एक अहवाल दिया है। उस अहवाल के आधार पर आज हमने 4 लोगों को निलंबित किया है। उसमें आगार व्यवस्थापक श्री जयेश पाटिल, कनिष्ठ आगार व्यवस्थापक श्रीमती पल्लवी पाटिल, सहायक वाहतूक निरीक्षक सुनील येळे और सहायक वाहतूक अधीक्षक श्रीमती मोहिनी ढगे, इन चारों लोगों को निलंबित किया है। श्री हमारे उपाध्यक्ष जो है उन्होंने जो इंक्वायरी की, उस इंक्वायरी के दौरान वहाँ पे जो सुरक्षा रक्षक थे, वहाँ पे जो प्रवासी थे, वहाँ के दूसरे हमारे कर्मचारी और अधिकारी थे, उनका